आपण घरी गेल्यानंतर कपाटामध्ये टाकून देतो किंवा घरामध्ये कुठेही टाकून देतो, परत आपण त्याच्याकडे फिरून बघत नाही. परंतु तुम्हाला जर एक झाड तुम्हाला भेट म्हणून दिली तर त्या झाडाचा उपयोग तुमच्या अंधारामध्ये होऊ शकतो. फुलाचं झाड दिलं, रोज त्यांनी फुल बघितलं, पर्यावरणाचं संतुलन होईल. त्यांच्या नादामध्ये फुलाच्या झाडामुळे आमची त्यांना आठवण होईल की अशाच्या कार्यक्रमात आपण गेलो होतो. एक फार मोठी कल्पना आहे आणि हे एक परिवर्तन आहे. ज्या जुन्या रूढी परंपरा किंवा ज्याला आपण थोड्या वेळासाठी अंधश्रद्धा म्हणू शकू, या संपवण्याच्या दृष्टीनं गोरे परिवारानं उचललेलं एक मोठं पाऊल आहे. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समाज संघर्ष न्यूज. समाज संघर्ष न्यूज नेहमीच नवीन विषय, नवीन अपडेट, नवीन घडामोडी दाखवित असतं. नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं असं मँगोला फंक्शन हॉल या ठिकाणी धाराशिव तुगावचे विक्रम बबरुवान गोरे यांचे चिरंजीव शुभम यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आणि तो अत्यंत आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने, तर कसा वेगळ्या पद्धतीने ते साखरपुडा केलाय ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. तर अशा नवीन नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हे आहे धाराशिव जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं मँगोला फंक्शन पार्क आणि या ठिकाणीच धाराशिव जिल्ह्यातील तुगाव येथील विक्रम गोरे यांचे चिरंजीव शुभम आणि आकांक्षाचा साखरपुडा होतोय आणि तो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होतोय, तेच आपण दाखवणार आहोत. एक सुंदर असं हे फंक्शन पार्क धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष धर्मवीर कदम यांनी हे फंक्शन पार्क नटवलेला आहे. या ठिकाणी शुभम आणि आकांक्षाचा साखरपुडा आपण पाहतोय. त्यांचे नातेवाईक साखरपुड्यासाठी आलेले आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट पूजाताई देडे यांच्या हस्ते पाहुण्यांना गुलाबाच्या फुलाचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे. टावेल टोपी देण्याऐवजी या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन गुलाबाचं रोपटं देऊन आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करताना गोरे कुटुंबीय. आज पहिला साखरपुड्याचा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्हाला दिसला. बाळासाहेब गोरेभाऊ मला सांगितलं की आपल्या साखरपुड्यामध्ये आपण सामाजिक संदेश देणारे वृक्ष वाटप आपण करणार आहोत. तर वृक्ष म्हणजे जीवन देणारे आहे. आपण जो श्वास घेतो आपल्याला जगविणारे हे वृक्ष आहे आणि त्या वृक्ष वाटपातून टॉवेल आणि टोपी आहेरामध्ये सगळे सण येतात. लग्न असो, साखरपुडा असो, टॉवेल टोपी आपण घरी गेल्यानंतर कपाटामध्ये टाकून देतो किंवा घरामध्ये कुठेही टाकून देतो, परत आपण त्याच्याकडे फिरून बघत नाही. परंतु तुम्हाला जर एक झाड तुम्हाला भेट म्हणून दिली तर त्या झाडाचा उपयोग तुमच्या अंधारामध्ये होऊ शकतो आणि ज्या वेळेस त्या झाडाची फुलं तुम्ही तोडतात, त्या झाडाची फळं तुम्ही तोडतात, नक्कीच हे झाड कुणी दिलं त्या माणसाची आठवण तुम्हाला येते आणि झाड हे जगवणारे आहेत, आपल्याला जीवन देणारे आहेत. त्यामुळे अतिशय अनुभव अशी भेट असतो आज आपल्या सर्वांना मिळणार आहे. त्यामुळं या गोरे परिवाराचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि चिरंजीव शुभम आणि आकांक्षा या दोघांच्या वाढीवाढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्याची सुरुवात हे जीवन देण्यापासून होत आहे, जीवनदायी सुरुवात होत आहे. त्यामुळे त्या दोन्ही जोडप्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. गोरे परिवाराच्या साखरपुड्याला तुम्ही आलात आणि तुम्हाला हे टावेल टोपीऐवजी गुलाबाच्या फुलाचं रोप दिलेलं आहे. काय वाटतं त्याबद्दल? आधी तुमचं नाव सांगा आणि काय वाटतंय सांगा. माझं नाव पूजा धनंजय कळमकर आणि वृक्षारोपणाचं झाड दिल्यामुळे छान वाटतंय. गोरे परिवाराने काही तर नवीन केलंय त्याच्यामुळे खूपच छान वाटतंय. निसर्गात बी छान वाटणार आहे गुलाबाचं झाड. प्रत्येक कार्यक्रमात टावेल टोपी देत असते, गुलाब दिलाय. हो, गुलाब दिलाय. छान वाटतंय गुलाबाचं झाड दिल्यामुळे. घरी नेऊन लावणार? हो, घरी लावणार आणि अक्षरदा आणि शुभमचं नाव लक्षात राहील की त्यांनी वृक्षारोपण केलंय. गुलाबाचं फुल तोडताना लक्षात येईल. शुभम आणि कार्यक्रमात आपल्याला हे दिलेलं आहे. पुढे रोप दिल्यामुळे
छान वाटेल. कायमस्वरूपी हा साखरपुडा आठवण राहील. तुमच्या लक्षात राहील. हो. गोरे परिवारच्या कार्यक्रमाला आलेल्या या आहेत भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगड मॅडम. मॅडम, ही टावेल टोपी गमजा देऊन सत्कार करायची परंपरा मुडीत काढून त्यांनी गुलाबाच्या फुलाचं रोपटं दिलंय, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? आहे ही जी टावेल टोपी आहे तो खर्च मला वाटतं व्यर्थच आहे. कारण टावेल टोपी हा मान सन्मान आदर संस्कृती आहे, ते तर आपण जपतो. पण त्याबरोबर त्यांनी वृक्षारोपणाचा जो संदेश दिला, झाडे लावा झाडे जगवाचा, तो वृक्ष जसा जसा त्याच्या दारामध्ये वाढणार आहे तसं तसं त्या वृक्षाला फुलं पानं फुलं आली फळं की त्या वृक्ष कुणी दिला आणि कुठल्या कार्यक्रमात मिळाला, त्या कार्यक्रमाची कायम आठवण त्या लोकांना राहणार आहे. प्रत्येक गुलाबाचं फुल तोडताना त्यांना ह्या कार्यक्रमाची आठवण त्या होईल. नवरा नवरीची त्यांना आठवण नक्कीच येणार आहे आणि तो आनंदाचा क्षण, त्या ठिकाणचा प्रसंग त्यांना दिसणारच आहे. हे आहेत मँगोला फंक्शन पार्कचे मालक, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष धर्मवीर कदम यांचे पण आपण या आगळ्या वेगळ्या उपक्रमाविषयी प्रतिक्रिया घेऊ. आज मँगोला फंक्शन पार्क वरती गोरे आणि कचरे परिवाराचा साखरपुडा झाला. त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. सर्व पाहुणे किंवा आलेल्या पाहुण्यांचा निरोप किंवा पाहुणचार करण्याची एक टावेल टोपी देऊन त्यांचा पाहुणचार करायची जी जुनी पद्धत आहे ते मोडीत काढून यांनी गुलाबाचे रोप आणि काही फळांचे रोप वाटप करून त्या पाहुण्यांचा सत्कार केलेला आहे आलेल्या. एक फार मोठी कल्पना आहे आणि हे एक परिवर्तन आहे. ज्या जुन्या रूढी परंपरा किंवा ज्याला आपण थोड्या वेळासाठी अंधश्रद्धा म्हणू शकू, या संपवण्याच्या दृष्टीनं गोरे परिवारानं उचललेलं एक मोठं पाऊल आहे आणि हे पाऊल समाजाला पुढे चांगली दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरेल, जेणेकरून समाजामध्ये अनादी काळापासून रुजलेल्या चुकीच्या परंपरा आणि अंधश्रद्धा निश्चितपणे संपण्यासाठी मदत होईल. मी विक्रम बबरवान गोरे, राहणार तुगाव, तालुका जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असून माझा मुलगा चिरंजीव, शुभम व आकांक्षा यांच्या या साखरपुड्यानिमित्त हे जे काय टावेल टोपी नारळ वाटप करतो, ह्या संकल्पनेतून मी एक म्हणलं असं काय टावेल टोपी वापरू शकत नाहीत, कोणी टोपी घेतली फेकून देतात. मग त्याच्यानंतर एक वृक्षारोपण केलं, झाडे जगवा झाडे जगवा. या निमित्तानं मी काय केलं, एक फुलाचं झाड कुठेही गेलं, एक रोजच्या रोज समजा अगर एक दिवसाला करून बी फुलं आलं किंवा अशा कार्यक्रमाला आम्ही गेलतो, अशा साखरपुड्याला गेलतो, त्यामुळे ते फुलाची आठवण झाली. त्या निमित्तानं आमची बी थोडी तिथं आठवण येईल. असंच आमचा सुगंध दरवळत राहावा, सर्व आलेल्या पाहुणे मंडळींनी त्याचा लाभ घ्यावा आणि अशीच पुढील येणाऱ्या पिढींना बी असंच माझं आव्हान आहे की त्यांनी पण हे टावेल टोपी नारळ हे जे काय वाटायची प्रथा आहे हे बंद करून असे कुठल्याही प्रकारचं फळाचं असू द्या फुलाचं असू द्या कुठल्याही प्रकारचं एक झाड दिलं तरी आपलं एक मुलाप्रमाणे एक झाड जतन केलं तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं हे असं मला सांगावं असं वाटत होतं. म्हणून मी या तुमच्या संघर्ष न्यूज चॅनल मध्ये थोडं माझं एक वाकडं तिकडं वक्तव्य, एक फुलाचं झाड दिलं, रोज त्यांनी फुल बघितलं, पर्यावरणाचं संतुलन होईल, त्यांच्या नादानं फुलाच्या झाडामुळे आमची त्यांना आठवण होईल की अशाच्या कार्यक्रमात आपण गेलेलो होतो. त्या निमित्तानं त्यांनी टावेल सोडून गमजा सोडून टोपीच्या ऐवजी एक फुलाचं झाड म्हणून दिलेलं आहे. त्यांनी स्वीकार केल्याबद्दल त्यांचा मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा आभार मानतो.